तुमच्यासारखी नामुष्की कोणती? अरे तुम्ही नेमके माणसं या देशाला एकाधिकारशाहीकडे घेऊन चाललाय. मोदीच एका फार्मावर गेलो होतो खताची गरज म्हणून. लक्षात घ्या, तिथे वेगवेगळं ढीग लावलं होतं. त्या एका ढिगावर पाठी होती मोदी खत विकणे आहे. म्हणलं हा काय प्रकार? अहो म्हणले त्याच्या साळवा नसलं तरी त्या नावावर विकलं जात. आम्हाला काय उत्पन्न तुमच्या शेतात किती येईल ह्याची काय कारण नाही. इतकं यांना मोदींनी गारुड केलंय की बापच ओळखू येत नाही. मग हा मोदी काय करतोय नेमका? आणि त्याच्यात हा ब्राह्मण मिळलाय जोडीला. आता तुम्ही एक सांगा, ह्या ब्राह्मणांनी महाराष्ट्राची एक पिढी गरोदरचं कुंकू पुसलं गेलं. 1761 ला पानिपतला कुणी हे युद्ध कुणी लादलं? पानिपतचं या ब्राह्मणांनी. मी कोण? मराठी. आणि अजून सुद्धा या ब्राह्मणांचा हा कावा गेलेला नाही. आता आजच्याच पेपरला होतं, दररोज व्यस्त घराणेशाही संपली पाहिजे. अरे शोभा फडणवीस जर केंद्रात मंत्री नसता तर तुला कुक्कुट पालनावर तरी कुणी ठेवलं असतं. आता तुम्ही सांगा, काँग्रेसच्या घराणेशाहीच्या नावाने बोंबा मारणाऱ्याला माझं असं म्हणणं आहे, आज राज्यामध्ये 13 उमेदवार आजच्यापासून आतापर्यंतच्या लढाई करतात. आता नामनिर्देशन काय करीत नाही. त्यांचं कुणी पाहुणं रावळं असलं तर गाठायचं. मग 13 उमेदवार घराणेशाहीतलं बीजेपीने दिलं आणि 6 महाविकास आघाडीने दिलं राज्यात. हे खोटं बोलणं नाही. मग आता सांगा, काँग्रेसचीच घराणेशाही, राहुल गांधीचीच घराणेशाही, शरद पवारांचीच घराणेशाही आणि खरं बी. पण रामाच्या नावावर तुम्ही मतदान मागताय. राम काय सालगडी होता का? हजारो वर्ष पिढ्या अयोध्येचं राज्य आजराज राजापासून प्रभू रामचंद्रापर्यंत होत. जोगवा मागायला कुणाचा बी फोटो गळ्यात घालायचा हे का? जर तुमच्याकडं घराणेशाही संपवायची असेल तर रामाला का वापरताय? आता हे पहा, मोदी सांगतात महिलांना 1 लाख रुपये वर्षाला गॅस सिलेंडरच्या किमती कमी. अरे हे काहीच करू नका, लाख रुपये देऊ नका, सिलेंडर बी कमी करू नका. पण कांद्याच्या बाजाराचं काय करणार? कांद्याचं बाजार पडलं, शेतकऱ्याची दैनावस्था झाली. कांद्याचा बाजार पडला, त्या शेतकऱ्यांच्या पोरांना कुणी बोरी देत नाही. मोदीला काय घंटा माहितीये का लग्न कशाला करतात ते? मग आता जर हा मोदीचा हा डाव आणि हॅट्रिक पुरी जर झाली तर आपल्याकडं राज्यामध्ये विभाग संस्थेच्या नोंदीनुसार 45 लाख पोरांना राख लावावा लागेल अंगाला. राख त्यांना बुवा म्हणून सुद्धा कुणी काल्याच्या कीर्तनाला
कोणत्या मधल्या कीर्तनाला प्रवचनाला बोलावणार नाही, कारण त्यांची लायकी संपून जाईल. ज्याचं लग्न होत नाही त्याला लायकी नाही. भले मोदीला आपण उराव घेतलाय, तेवढा प्रश्न जर सोडला तर आपल्या गावातल्या पोराला आपण म्हणतो साधं लग्न होतंय का? आता मोदीला आपण खपवून घेतलंय, त्याला गोतावळालंय की भाऊ त्यांना नसली तर आमची खात्याला आमच्या ताटात वाढ, म्हणून मोदी. अरे मोदीने काय गारुड केलाय, काय कळलं त्यांना? स्वतःची अक्कल आहे का नाही काय हेच मला कळत नाही. मोदी नेमका काय? अरे गोधराच्या कांडामध्ये जर शरद पवारांनी वाचवलं नसतं तर तो मोदी आज आला असता. वय साधं गणित कळा ना महाराष्ट्रातल्या मराठी लोकांना. खुशाल सोडला बाप की चल मोदीच्या मागे, चल मोदीच्या मागे. काय बरं मोदीकडे जायचंच काय करायचंय? तुमच्या होम पेज मध्ये जर मोदी लागत असेल तर राज्याचं कोणतं भलं तुम्ही करणार आहात? अजिबात नाही. जर तुम्हाला तुमच्या फोटोने पटत असलं बोलू का थांबू? मग आता तुम्ही सांगा, आता या राजकारणाचा एक व्यक्ती केंद्रित खेळ झालेला आहे. व्यक्ती केंद्रित मोदी शिवाय कुणाला काही सुचतच नाही. मोदी नेमकं काय? शिवरायांनी सुरत लुटली, पण ही वामटी आता गुजरातची मुंबई लुटल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही सतर्क नसाल तर मुंबई मात्र लुटलीच असं तुम्ही नक्कीच ठरवा. कारण ह्यांना काय घेणं नाही, ह्यांना तुंबडी भरायचे, राजोपभोग घ्यायचा एवढं त्यांच्याकडे. तेव्हा सर्वसामान्य मतदार बंधू भगिनी, आपण मी आता जाता जाता एवढंच सांगतो की येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला आपल्या मतदानाद्वारे आपल्या योग्य उमेदवाराला म्हणजे सुप्रियाताई सुळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करायची त्यांची निशाणी आहे. तुंतारी फुकणारा माणूस. ज्या शरदरावांनी गेली 50-60 वर्षे या महाराष्ट्राचं राजकारण केलं, त्या शरदचंद्रजी पवार साहेबांना आपण आपल्या दृष्टीपथात ठेवून मतदान करा. आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना आज आपली चौफुला ह्या हिशोबाने काही सभा मतदारांच्या दृष्टीने जरी अजून लहान असली तरी अजून वेळ आहे. माननीय पुढारी येणार आहेत, पब्लिकला जागा बसायला पुरणार नाही हे नक्की आहे, पण आता तेव्हा आपण सर्वांनी प्रत्येकाने कार्यकर्ताच आहोत ह्या दृष्टीनं आता 2 दिवस आहेत. रात्र वैऱ्याची आहे, विजय आपलाच आहे, फक्त लीड किती, तेव्हा लीडच्या हिशोबाने आपल्याला काम करायचंय आणि हे आपण करालच हा माझा तुमच्यावर भरोसा आहे. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. मला ज्या